नमस्कार. आज दिनांक किती आहे तारीख? आज 15 सप्टेंबर 2021. 15/9/2021 रोजी भास्कर पवार यांच्या शेतामध्ये हे रोपाची व्हिडिओ शूटिंग करत आहे. तर हे जो रोप आहे जवळपास 40 किलो या अशा पद्धतीनं रोप टाकलेलं आहे आणि दरवर्षीच या शेतकऱ्याचा कांदा जवळपास 10 एकर लागण असते. आज या भास्कर पवार यांचे चिरंजीव विनायक भास्कर पवार यांना विचारू आपण काय काय केलेलं आहे. तर विनायक, आपण या कांद्याच्या रोपासाठी काय काय केलंय, थोडंसं इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन करा. सुरुवातीला बीज प्रक्रिया केली, एसटी औषधामध्ये बीज प्रक्रिया करून टाकलेला आहे. नंतर सॉइल मल्टीप्लायर आणि एसटी आणि स्प्रेडर 19 स्टिकर वापरून आपण आळवणी दिलेली आहे त्या रोपाला. बर. आणि तुम्ही कांद्याला किती वर्षापासून वापर करताय ह्या ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या औषधाचा? हे आमचं 7वं वर्ष आहे वापरण्याचं. 7 वर्ष झाले. सगळ्या पिकाला कुठल्या पिकाला? कांद्यासाठी वापरतो, द्राक्ष बागेसाठी वापरतो, ज्वारी, जेवढी सर्व पिकं आम्ही शेतात करू त्या सर्वांसाठी याचा वापर करतो आम्ही. ग्रीन प्लॅनेटचा बीज प्रक्रियेपासून सगळ्या पिकांना स्प्रे, बीज प्रक्रिया सर्व टॉनिक म्हणून त्याचाच वापर करतो आम्ही. आणि रासायनिक खताचा आम्ही पुरेपूर बंद करत आलेलो आहोत. आता थोडं जवळपास 20% आलात. 80% रासायनिक खताचं बंद केलेलं आहे. तर ही एवढं पाऊस, अति पाऊस झालेला आहे. जवळपास 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे. तरी सुद्धा या रोपाला कांद्याच्या या पहा मुळ्या कशा सुटलेल्या आहेत. हे एसटी औषधाचा हा परिणाम आहे. हा पहा. आणि त्याच्यानंतर सॉइल मल्टीप्लायर हे आणि ग्रो नायट्रोकिंगचं फवारणी. तर अशा पद्धतीनं हे एकदम चांगल्या प्रकारे कांद्याच्या रोपाची उगवण झालेली आहे. जवळपास 100% रोप उगवण झालेली आहे. आणि हे आता उद्या या रोपाची कांदा लागण चालू करायची आहे. जवळपास 10 एकर कांद्याचं क्षेत्र दरवर्षी या शेतकऱ्याचं असतं. आज मुद्दामहून असं रोप आमच्या पंचकृषीमध्ये पाहायला मिळत नाही, म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि इतर शेतकऱ्यांनाही काय केलं पाहिजे ही माहिती मिळावी म्हणून याचं छोटीशी एक व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. ही पहा. याच्या पुढं ही मोठं रोप आहे, त्याच्या पुढं 15-20 किलो रोप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जवळपास 1 महिन्यानं आता 15 दिवसाचं रोप आहे. आणि हे मोठं जी रोप आहे हे जवळपास किती दिवस झाले? 45 दिवस झाले का? 45 दिवस झाले. तर 45 दिवसाचं हे रोप आहे. अतिशय कुठेही करपा नाही किंवा खराब झालेलं रोप नाही. 1 नंबर लसलशीत हिरवंगार असं रोप. उद्या या रोपाची लागण चालू होत आहे. तर आज 15/9/2021 रोजी हे कांद्याचं रोप एका ठिकाणीच नाही, असं सगळ्या ठिकाणी बघा. दाखवा कशा पद्धतीनं हिरवंगार रोप कसं आलेलं आहे बघा. मुळ्या वापरून दाखवा ऑन दी स्पॉट. बघा ही मुळ्या कशा, मुळ्या पांढऱ्या मुळ्या, एकदम पांढऱ्या. रूट जे आहेत 1 नंबर आहेत. तर असंच हे रोप पुढं पण हे जवळपास 20 किलोचं रोप आहे. असं या बाजूला पण आहे 20 किलो रोप. याला टाकून 45 दिवस झालेत. आणि या बाजूला पुढं समोर परत 20 किलो रोप टाकलेला आहे. हे पहा. सर्व शेतामध्ये हा व्हिडिओ पूर्ण जवळपास 2 एकरचा प्लॉट कांदा रोपवाटिका केलेली आहे. आणि हे बियाणं सर्व घरी तयार केलेलं आहे यांनी स्वतः. अतिशय उच्च दर्जाचं रोप तयार झालेलं आहे. आणि प्रतिवर्षी
स्वतः रोप तयार करून कांदा लागण केली जाते. आणि हे जे रोप आहे समोरचं हे लहान, याला 15 दिवस झालेत. आणि हे जे आहे रोप, याला 1.5 महिना झालाय. याला ST, सॉइल मल्टिप्लायर आणि ग्रो नायट्रो किंग पाण्याद्वारे व फवारणीद्वारे दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे कांद्याचं रोप 1 नंबर आलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.